नमस्कार फॅमिली, मी प्रतिमा गोसावी, एक सामान्य गृहिणी. रोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पण त्यातल्या काही निवडकच आणि हिताच्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमधून मांडण्याचा प्रयत्न करते. त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद हे माझ्यासाठी प्रोत्साहनच आहे. या आधीच्या एका व्हिडिओला माझ्या अपेक्षापेक्षा खूप जास्त व्ह्यूज आले आहेत आणि खूप छान प्रतिक्रियाही आल्या आहेत. यासाठी सर्वप्रथम तर मी सर्व फॅमिलीचे, सबस्क्रायबरचे आणि फॉलोअरचे मनापासून आभार मानते आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्या सोबत राहू द्या. रोजच्या प्रमाणेच आजचाही विषय थोडासा वेगळाच आहे. प्रत्येकालाच वाटतं की आपल्याही आयुष्यात काहीतरी चमत्कार घडावा. जसा आपल्यातला एक सामान्य तरुण, तो म्हणजे सूरज चव्हाण, त्याच्या आयुष्यात घडला. त्याने त्याच्या आयुष्यात खूप बिकट परिस्थितीला सामोरे गेलेला आहे. त्याने त्याच्या यूट्यूबवर मी त्याचे व्हिडिओ जे पाहिले आहेत त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी खूप हालाकीचे दिवस काढलेले आहेत आणि तेवढं सहन करून आज त्यांनी मराठी बिग बॉस सीझन 5 ची ट्रॉफी जिंकली आहे. त्यासाठी तर सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते. तसंच प्रत्येकालाही वाटतं आपल्या जीवनात काहीतरी चमत्कार व्हावा आणि विश्वातील भौतिक सुख एका क्षणातच आपल्याला मिळावं. पण सहसा असा योग कोणाच्या नशिबात येत नाही, तर असा योग आणावा लागतो. त्यासाठी काही पंचसूत्र आहेत. चमत्कार कसा घडतो, तर तो आपल्या आत, आपल्या विचारांमध्ये, आपल्या प्रयत्नामध्ये असतो. चमत्कार कसा घडतो याचा पहिला टप्पा म्हणजे विश्वास, स्वतःवर आणि आपल्या परिस्थितीवर असलेला विश्वास. आपण कितीही कठीण परिस्थितीमध्ये अडकून बसलो आणि त्या परिस्थितीमध्ये आपण आशा सोडून देत नाही, ती एक आशा आपल्याला पुढे घेऊन जाते. ती आशा म्हणजे विश्वास असतो. दुसरा म्हणजे कष्ट. कष्ट हा चमत्काराचा मूलभूत आधार असतो. कुठलीही गोष्ट म्हणा किंवा स्पर्धा, परीक्षा, कष्ट केल्याशिवाय त्यात आपण विजेता होत नाही किंवा आपल्याला ती गोष्ट मिळवता येत नाही. त्यासाठी कष्ट करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर सकारात्मकता. आपण आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपण आपल्या परिस्थितीला नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर त्यात आपल्याला चमत्कार होण्याची खूप कमी शक्यता दिसते. पण आपण जर आपल्या त्या परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यातही आपल्याला संधी दिसते. त्यानंतर सातत्य. आपण कुठलाही प्रयत्न केला किंवा काही जरी मिळवायचं म्हटलं तर त्यात सातत्याची गरज असते. काहीही गोष्ट मिळवण्यासाठी सातत्याने कष्ट, परिश्रम घेतल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे योग्य वेळ. योग्य वेळ आल्याशिवाय चमत्कार हा कधी, कसा आणि कुठे घडल याचा काही नेम नसतो. पण त्यासाठी योग्य वेळ आणि आपल्या काही अशा गोष्टी असतात ती जुळून आल्या की आपल्या जीवनात काहीसं असं अद्भुत घडून येतं आणि आपण त्याला चमत्कार म्हणतो. चमत्कार ही काही कोणती जादू नाही, तर ते आपल्या कष्टाचं फळ असतं. त्यामुळे चमत्कार म्हणजे हे आपले कष्टच असतं. व्हिडिओ जर आवडलं तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. सॉरी, गाडी गेली त्याबद्दल. जर हा व्हिडिओ कोणाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.